आज जी 20 MLD पाण्याची कमतरता आहे खारघर आणि तळोजाला, ती फुलफिल मे 2025 मध्ये होणार आहे। हे सांगण्यामागचा उद्देश आहे की जे आज विरोध करतात आहेत, ज्या दोन पक्ष या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये म्हणजे आमच्या विरोधामध्ये या ठिकाणी जे बोलतात आहेत पाण्याचा प्रॉब्लेम झाला, ह्या दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत आणि ह्यांच्याच पक्षाने 2.5 वर्ष ही फाईल या ठिकाणी पुढाकार न घेतल्यामुळे ती फाईल तशीच पडून राहिली आणि हे काम झालं नाही। जर आज ते काम तेव्हाच झालं असतं, 2020 मध्ये झालं असतं, तर 2023 पर्यंत हे काम पूर्ण झालं असतं आणि आज खारघरच्या जनतेला पाण्याची जी प्रॉब्लेम आहे ती राहिली नसती। आमदार प्रशांतदादा ठाकूर त्यांच्या पद्धतीने वेळोवेळी सिडकोकडे असेल, प्रशासनाकडे असेल, यासाठी नेहमी पाठपुरावा करत राहिलेले आहेत। इतकंच नाही तर आज जे 75 MLD पाणी आपल्याला मिळतंय, हे 75 MLD पाणी 15 MLD पासून 75 MLD करताना यात आणखी एक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विजन महत्त्वाचं आहे। या ठिकाणी खारघरला जे पाणी येतं त्यातलं 20 MLD पाणी हे गोल्फ कोर्स, MIDCच्या कंपन्या आणि सेंट्रल पार्क या ठिकाणी वापरलं जायचं। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे जे विजन होतं त्या विजनच्या माध्यमातून ट्रीटमेंट केलेलं पाणी हे MIDCच्या दीपक फर्टिलायझर ह्या कंपनीला, त्याच्या व्यतिरिक्त इतर केमिकलच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना, या व्यतिरिक्त गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली। त्यामुळे हे 20 MLD पाणी आज ट्रीटमेंट केलेलं पाणी वापरल्यामुळे आपलं 20 MLD पाणी ह्या ठिकाणी आपल्याला परत खारघरला मिळायला लागलं।